धावण्याआधीचा वॉर्मअप हा प्रत्येक धावपटूचा आणि विशेषतः जे नव्याने सुरुवात करत आहेत त्यांच्यासाठी सगळ्यात चांगला मित्र का आहे. आज आपण याचबद्दल बोलणार आहोत. धावायचा उत्साह तर खूप असतो, पण योग्य सुरुवातच झाली नाही तर तो उत्साह टिकत नाही. चला यामागचं नेमकं कारण काय आहे ते शोधूया. धावायला सुरुवात केली आणि अवघ्या 5-10 मिनिटातच धाप लागायला लागते. असं होतं ना बऱ्याच जणांबरोबर. असं वाटतं की आपल्यात स्टॅमिनाच नाहीये आणि उगाचच थकल्यासारखं वाटतं. ही एक खूपच कॉमन पण निराशाजनक भावना आहे. आणि एवढंच नाही अचानक पाय एकदम जड वाटायला लागतात, जणू काही ते पुढे जायलाच तयार नाहीयेत. कधी गुडघ्यात काळ येते तर कधी कंबर धरते आणि मग मनात विचार येतो, छे आज शरीर साथ देत नाहीये. पण या सगळ्यामागे खरं कारण आहे तरी काय? म्हणजे ही अडचण खरंच फिटनेस कमी असल्यामुळे येते की आपण काहीतरी मोठं चुकतंय जे आपल्या लक्षातच येत नाहीये? याचं उत्तर अगदी साधं आणि सोपं आहे. वॉर्मअप न करता थेट धावायला सुरुवात करणे ही एक छोटीशी चूक धावण्याचा संपूर्ण अनुभव खराब करू शकते आणि अनेकदा दुखापतीला आमंत्रण देते. तर मग हा वॉर्मअप म्हणजे नक्की काय? फक्त थोडे हातपाय हलवायचे की याच्या मागे काही सायन्स आहे? चला जरा खोलात जाऊन समजून घेऊया. सोप्या भाषेत सांगायचं तर वॉर्मअप म्हणजे आपल्या शरीराला धावण्याच्या मोठ्या ॲक्टिव्हिटीसाठी हळूहळू टप्प्याटप्प्याने तयार करणं. यात होतं काय की हृदयाचे ठोके हळूहळू वाढतात, आपल्या मसल्सना म्हणजे स्नायूंना जास्त रक्त मिळायला लागतं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं मन आणि शरीर यांच्यात एक कनेक्शन तयार होतं. याला आपण 0 ते 100 कडे जाण्याचा अप्रोच म्हणू शकतो. आता बघा, आपण गाडी चालवताना थेट पहिल्या गिअरमधून 5व्या गिअरमध्ये टाकत नाही ना, तसंच काहीसं आपल्या शरीराचं आहे. एकदम रेस्टिंग मोडमधून धावण्याच्या टॉप स्पीडवर जाणं चुकीचं आहे. त्याऐवजी 0, मग 30, 60 आणि मग 100 अशा टप्प्याटप्प्याने शरीराला तयार करायचं असतं. ठीक आहे, वॉर्मअप काय आहे ते कळलं, पण तो इतका गरजेचा का आहे? म्हणजे टाळला तर नेमका काय फरक पडतो? चला हे समजून घेऊया. फरक खूप मोठा पडतो. वॉर्मअप न करता धावलं की काय होतं बघा, पहिला किलोमीटर संपायच्या आतच दम लागतो. पाय इतके जड वाटतात की ते प्रतिसादच देत नाहीत. काफ मसल्स, गुडघे आणि पायाच्या मागची ॲकेलिस टेंडन यावर अचानक प्रचंड ताण येतो आणि मग दुखापतीचा धोका वाढतो. यामुळेच धावणं अनेकांना खूप अवघड वाटतं आणि कित्येक जण तर काही आठवड्यातच सोडून देतात. खरं तर प्रॉब्लेम धावण्यात नाहीये, प्रॉब्लेम आहे चुकीच्या सुरुवातीमध्ये. चला तर मग आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. धावण्यासाठी योग्य वॉर्मअप करायचा कसा आणि कोणत्या चुका हमखास टाळायला पाहिजेत? इथे एक गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवायची आहे. धावण्याआधी कधीही स्टॅटिक स्ट्रेचिंग करायचं नाही. म्हणजे कुठलाही एक स्नायू असा 30-40 सेकंद ताणून धरायचा नाही. हे धावल्यानंतर ठीक आहे, पण आधी नाही. आपल्याला धावण्याआधी करायचं आहे डायनॅमिक वॉर्मअप. म्हणजे काय तर स्नायू आणि सांध्यांना मोशनमध्ये म्हणजे हालचालीत ठेवून गरम करायचं. तर योग्य वॉर्मअपची सुरुवात होते 5 मिनिटांच्या अगदी हलक्या चालण्याने किंवा स्लो जॉगिंगने. याचा उद्देश फक्त हृदयाची गती आणि श्वास हळूहळू वाढवणं इतकाच आहे. हे झालं की मग येतात काही महत्त्वाच्या डायनॅमिक मूव्हमेंट्स. प्रत्येक हालचाल साधारण 10 ते 12 वेळा आरामात नियंत्रित पद्धतीने करायची. जसं की अँकल सर्कल्स म्हणजे घोटे गोल फिरवणे. यामुळे जॉईंट्स मोकळे होतात. मग आहेत लेग स्विंग्स, पाय पुढे मागे आणि बाजूला फिरवणे. याने हिप्स आणि हॅमस्ट्रिंग्स ॲक्टिवेट होतात. मग हाय नीज किंवा जागेवर मार्चिंग याने रनिंग पोस्चर सुधारायला मदत होते. हिप सर्कल्स कमरेच्या सांध्यांसाठी. आणि शेवटी आर्म स्विंग्स, हातांना पुढे मागे फिरवणे जेणेकरून खांद्यांवरचा ताण निघून जाईल. आता नवशिक्यांसाठी एक सोपा पण अगदी महत्त्वाचा नियम. हा आकडा लक्षात ठेवा, 10-12. जर कोणी 3 ते 5 किलोमीटर धावणार असेल किंवा रनवॉक करणार असेल तर कमीत कमी 10 ते 12 मिनिटांचा वॉर्मअप करायलाच हवा. ह्याच्याशी कोणतीही तडजोड नाही. आणि हे एक वाक्य तर कायम लक्षात ठेवा, जर वॉर्मअप केला नसेल तर ती रनिंग मोजलीच जात नाही. हो, इतकं ते महत्त्वाचं आहे. कारण वॉर्मअप हा रनिंगचाच एक भाग आहे, तो काय वेगळा नाही. तो फक्त दुखापतीपासून वाचवत नाही तर परफॉर्मन्स सुधारतो आणि धावण्याचा अनुभव जास्त चांगला करतो. म्हणजे बघा, आजच्या या माहितीमधून एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट झाली असेल की खरं आवाहन धावणं नाहीये. आवाहन आहे योग्य पद्धतीने सुरुवात करणं. एकदा का ती योग्य झाली की धावण्याचा खरा आनंद घेता येतो. आणि जाता जाता एक प्रश्न. धावण्याआधीचा वॉर्मअप तर खूप महत्त्वाचा आहे हे आपल्याला कळलं, पण धावणं झाल्यावर जो कूलडाऊन करतात तो सुद्धा इतकाच महत्त्वाचा आहे का? यावर आपण पुढच्या वेळी बोलूया.